नमस्कार, मी प्राध्यापक संदीप गाडेकर आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक स्पेशल व्हिडिओ। आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे जे मोठे समाज सुधारक आहेत त्यांचा जन्म आज म्हणजेच 11 एप्रिल 1827 रोजी पुणे या ठिकाणी झालेला होता। चला आपण महात्मा फुलेंबद्दल थोडंसं जाणून घेऊया। महात्मा फुलेंचा जन्म पुण्यात झाला, पण त्यांचं जे मूळ गाव होतं ते होतं साताऱ्यातल्या कटगण। त्यांचं आडनाव गोरे होतं, पण फुलाचा व्यवसायामुळे त्यांचं नाव पुढे जाऊन फुले हे पडले। ओके, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल सांगायचे हे की वयाच्या 1 वर्षानंतरही त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं, म्हणजे चिमणाबाई यांचं निधन झालं। म्हणजे त्यांचा पूर्ण पालन पोषण जे केलं त्यांच्या वडिलांनी, गोविंदरावांनी त्यांचं पूर्ण पालन पोषण केलं आहे। तुम्हाला माहित असेल की महात्मा ज्योतिबा फुले हे लहानपणापासून उत्कृष्ट होते, खूप चाणाक्ष बुद्धिमान व्यक्तिमत्व ते होतं। वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न 9 वर्षाच्या असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्याशी झाले। इंगळे पाटील परिवारातील त्या कन्या होत्या, त्यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला। आता तुम्हाला एक गोष्ट आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांचं शिक्षणावर खूपच प्रेम होतं आणि शिक्षण त्यांनी त्यांचं चालू ठेवलं। मराठी भाषा त्यांना इतकी प्रखर होती, मराठी भाषेतनं त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं। त्यानंतर त्यांनी पुढचं स्कॉटिश अकॅडमीमध्ये त्यांचं शिक्षण कंप्लीट केलं, इंग्लिश मीडियम मध्ये, आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं सुद्धा खूप प्रभुत्व होतं। आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी अनेक बुक्स वाचले गेले। भारतीय असेल, भारताच्या बाहेरील जे रायटर्स होते, बरेच अशा लोकांचे बुक्स वाचले आणि त्यांना लक्षात आलं माणूस आणि माणसाचे अधिकार काय आहे। आणि या सगळ्या गोष्टीतनं प्रेरक होऊन त्यांनी त्यांचं कार्य सुरू केलं। आणि एक इन्सिडेंट तुम्ही सगळ्यांनी ऐकला पण असेल, त्यांचा एक जवळचा मित्र होता आणि त्या मित्राच्या लग्नामध्ये त्यांच्याबरोबर जातीवाद झाला आणि त्यामध्ये ते खवळून निघाले आणि त्यांना लक्षात आलं की माणसाने माणसासारखं प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि त्या व्यक्तीला त्याचे अधिकार मिळाले पाहिजे। म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपलं कार्य सुरू केलं। म्हणून तुम्हाला माहित असेल मुलींनो, सर्वात महत्वाचं आहे तुमच्यासाठी आज तुम्ही शिक्षण घेत आहात ते फक्त आणि फक्त त्याची महात्मा ज्योतिबा फुले यांना त्याचं क्रेडिट जातं। 1848 रोजी भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि त्यानंतर 1951 मध्ये अस्पृश्य जे होते त्यांच्या मुलांसाठी, तेव्हा शिक्षण नव्हतं, त्यांच्या मुलांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केली आणि त्यानंतर त्यांनी वयस्कर व्यक्तींसाठी सुद्धा शाळा चालू केली। म्हणजे जे लोक मागे पडलेले आहेत त्यांच्या प्रत्येक घटकासाठी ते काम करत होते। तुम्हाला सर्वांना माहित आहे की विधवा स्त्रियांचं केशोपन केलं जायचं, म्हणजे पूर्ण जसं पुरुषांचं आज पण आपण केशोपन केलं जातं। कोणी घरातलं सदस्य वारलं त्यावेळेस एखादी स्त्रियाचा पती वारला तर त्यानंतर तिचं पूर्ण केशोपन केलं जायचं। तर डाव्यांचा संप घडवून आणण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं। सतीप्रथा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल आणि राजा राममोहन राय यांना आपण सगळ्यांनी आठवण काढलीच पाहिजे या प्रसंगी। त्यांच्यामुळे सतीप्रथा बंद झाली, म्हणजे स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार होत होते। त्यानंतर हे केशोपनच्या बाबतीत अत्याचार होत होते। पण त्यानंतर विधवा विवाह म्हणजे ज्या विधवा झालेल्या आहेत त्यांना समाज दुर्लक्षित करायचा, त्यांना समाजाच्या बाहेर काढलं, त्या एखाद्या सुखाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना नेलं जात नव्हतं। ह्या सगळ्या गोष्टी होत्या। या सगळ्यांच्या विरोधात त्यांनी जाऊन विधवांचा पुनर्विवाह करण्याचं काम त्यांनी करून दिलं। अशी त्यासाठी वेगवेगळ्या त्यांनी संघटना तयार केल्या, पुन्हा लायब्ररीची स्थापना केली आणि म्हणजे शिक्षणाबरोबर त्यांनी लक्षात घेतलं होतं की शिक्षणाशिवाय या समाजामध्ये बदल होऊ शकत नाही। म्हणून ते तर स्वतः शिकलेले होते, पण त्यांची जी धर्मपत्नी होती सावित्री माता या काही शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि त्यांनी स्वतः त्यांना शिक्षिका बनवलं आणि पुढे त्यांचं शिक्षण त्यांनी त्या मुलींच्या शिक्षणामध्ये मोठं काम केलेलं आपल्या सर्वांना माहिती आहे। सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणामध्ये किती दगडधोंडे खाल्ले हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे। दगडधोंडे काय असेल, लोक मारून फेकायचे, तरी पण सावित्रीबाईंनी त्यांचं हे काम पतीच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण केलं। असे महात्मा ज्योतिबा फुले आता या महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल अजून जाणून घेऊया आपण। महात्मा ज्योतिबा फुले कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे
अतिशय नावाजलेले कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी मोठं योगदान आहे त्यांचं या पुणे शहरामध्ये. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे अस्पृश्य, दलित या सगळ्यांसाठी, तुम्हाला सांगतो एक इन्सिडेंट असा आहे की लोकांना, दलित जे लोक होते त्यांना पाण्यासाठी खूप वणवण करायला लागायची होती. त्यांच्या वाड्यामध्ये जो हौद होता तो त्यांच्या लोकांसाठी त्यांनी काय करून दिला, खुला करून दिला. त्यावेळेस त्यांना खूप विरोध झाला, पण त्या विरोधाला न जुमानता त्यांनी त्यांचं काम अखंडपणे चालू राहून दिलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनेक संघटनांची स्थापना केली आणि त्या संघटनेचं काम अहोरात्र ते करत राहिले. असे हे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचा मृत्यू 1890 रोजी झाला. तर 1887 म्हणजे 3 वर्ष अगोदर त्यांना पॅरालिसिसचा झटका आला होता. त्यामुळे त्यांचा एक हात, उजव्या हाताने त्यांचं लेखन पूर्ण होत नव्हतं. सत्य धर्म नावाचे ग्रंथ ते त्यावेळेस लिहत होते, पण त्यांनी तो उजव्या हाताने येत नसल्याने डाव्या हाताने तो ग्रंथ पूर्ण करण्याचा केला आणि त्यांच्या मृत्यू पश्चात सावित्रीबाई फुले यांनी तो ग्रंथ प्रकाशित सुद्धा केला. म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अखंडपणे शिक्षणाला महत्त्व देणारे महात्मा ज्योतिबा फुले हे होते. म्हणून आजच्या या क्रांती सूर्याला मी आजच्या त्यांच्या जन्मदिनी खूप खूप अभिवादन करतो. आणि अशा महात्मा ज्योतिबा फुले आपल्या समाजामध्ये बदल घडवून आणला आणि आज आपण आपल्या या स्त्रिया, हे शिक्षण आणि हा समाजामध्ये झालेला आमूलाग्र बदल हा त्यांच्यामुळे होऊ शकतो. आणि त्या काळात त्यांना म्हणजे बरेच आत्ताचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना त्या काळामध्ये सुद्धा समजले. जसं आता सध्या शेतकऱ्यांचे खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे, तर शेतकऱ्यांचा आसूड नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. असे अनेक पुस्तकं त्यांनी, म्हणजे शेतकऱ्यांना काय काय प्रॉब्लेम येतात ते सगळे प्रॉब्लेम शेती क्षेत्रावर कसं त्यांनी त्या प्रॉब्लेमवर, आणि नुसते प्रॉब्लेम सांगून थांबले नाही, तर त्यांनी त्याच्यावर सोल्युशन सुद्धा दिलं. त्याच्यामधलं एक महत्त्वाचं सोल्युशन होतं की तेव्हा त्यांनी हे सोल्युशन दिलं की टॅक्स वगैरे कमी केले पाहिजे. तर मी आताच्या सरकारला विनंती करतो की गव्हर्नमेंटने शेतकरी हे जे आहेत त्यांच्या सर्वांच्या याच्यावर GST ज्या गोष्टींवर, म्हणजे शेती क्षेत्राशी निगडीत अशी कुठलीच गोष्ट नसावी की त्या क्षेत्रावर टॅक्स लागला जावा. आणि या सगळ्यातनं जर आपण शेतकऱ्या ह्या महात्मा फुलेंच्या त्या 200-250 वर्षापूर्वीच्या गोष्टी आपण जर आत्ता जरी आमूलाग्र त्याच्यामध्ये प्रयत्न केला की त्या राबवण्याचा प्रयत्न केला, तरी आपले आताचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे किती दूरदृष्टी असलेलं हे व्यक्तिमत्व असे महात्मा ज्योतिबा फुले यांना मी खूप खूप वंदन करतो. आज त्यांच्या जन्मदिवसाबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.